नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या प्रश्नांची उत्तरं. जे प्रश्न आहेत, आम्ही SIP का करायची किंवा जर आम्ही SIP केलीच नाही तर काय होईल, या दोन प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. हे टोटली फ्री आहे. तर चला वळूयात व्हिडिओकडे. तुमचा पहिला प्रश्न, आम्ही SIP का करायची, याचं उत्तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. संदीप नावाचा मुलगा आहे ज्याचं वय आहे 25 वर्ष आणि त्याला आत्ताच नोकरी लागलेली आहे आणि त्याचा पगार आहे 25,000 रुपये. या मुलावरती कोणत्याही प्रकारची फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी नाही. म्हणजे वडिलांचं घर आहे, वडिलांनी सगळं करून ठेवलेलं आहे किंवा त्याला घेऊन ठेवलेलं आहे, त्याच्याकडे चांगला मोबाईल आहे, चांगले कपडे आहेत, गाडी आहे आणि इतर कोणतेही खर्च करावे लागत नाही त्याला. म्हणजे 25,000 रुपये जी सॅलरी त्याला येते ती तशीच्या तशी अकाउंटमध्ये जमा राहते आणि तो ठरवतो की त्या 25,000 रुपयाचं त्याने काय करायचं. म्हणजे घरातल्यांकडे जरी त्यांनी ते 25,000 रुपये दिले तरी ती घरातल्यांनी ठरवायचं की त्या 25,000 रुपयाचं त्यांनी काय करायचं. म्हणजे जर संदीपने ठरवलं की हे 25,000 रुपये पूर्णपणे खर्च करायचे तर 25,000 रुपये खर्च करायला पूर्ण महिनाभर पण लागणार नाही. 10 दिवसात ते 25,000 संपून जातील. कारण की पैसा येण्याचा एकच मार्ग असतो, आपली सॅलरी किंवा आपल्या बिझनेसमधनं आलेलं इन्कम. पण खर्च करण्याचे अनेक मार्ग असतात. तुम्ही कधी शॉपिंगला एखाद्या मॉलमध्ये गेलात तर तिथे गेल्यानंतर भरपूर शॉप्स आहेत आणि प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला असं वाटेल की ही वस्तू मी घ्यावी, ती वस्तू मी घ्यावी. जरी ती तुमच्याकडे आहे पण त्यापेक्षा महागडी वस्तू तुम्ही घ्यावी. का? कारण की तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्हाला ते खर्च करायचे आहेत. म्हणजे तुमच्याकडे मोबाईल आहे पण तुम्हाला असं वाटतं की नाही, आता माझ्याकडे चांगला आयफोन असायला हवा किंवा आयफोन जरी असेल तुमच्याकडे तरी त्याच्यापेक्षा चांगलं व्हर्जन तुमच्याकडे असायला हवं. तुम्ही आता चांगले ठीकठाक कपडे घालतायत पण तुम्हाला असं वाटेल की मी ब्रँडेड कपडे वापरावेत. ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली येतात आणि ते काही गैर नाही आहे. कारण की तुमच्याकडे पैसे आहेत आणि ते तुम्हाला कसे ना कसे खर्च करायचे आहेत. तुमच्याकडे बाईक जुनी आहे, तुम्हाला त्याच्यावरती अजूनही 10 वर्ष निघू शकतात, पण तुम्हाला नवीन बाईक विकत घ्यायची आहे तर त्यासाठी तुम्ही ते पैसे खर्च कराल. तर पैसे खर्च करण्याचे एक ना अनेक भरपूर मार्ग आहेत, पण येण्याचा एकच मार्ग असतो आपली सॅलरी किंवा आपलं इन्कम. पण हेच पैसे जर तुम्ही सेव्ह केले, सेव्ह म्हणजे काय की घरामध्ये तुम्ही दिलेत आणि बँकेमध्ये पडून आहेत तर ते सेव्ह होणार नाहीत. ते तसेच्या तसेच तेवढेच राहतील. पण ते सेव्ह होता होता वाढलेसुद्धा पाहिजेत. म्हणजे सेव्ह तर होत आहेत पण सेव्हिंग बरोबर त्याची इन्क्रीमेंट, त्याचा ग्रोथ झाला पाहिजे. आपल्या अकाउंटमध्ये तसे पडून नको राहायला. तर त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला हवी आणि त्यासाठीच आपण SIP करायला हवी. आता जर तुम्ही याच पैशाची SIP केली तर त्याने काय फरक पडतो ते तुम्हाला मी दाखवतो. आता मी तुमच्यासमोर एक SIP कॅल्क्युलेटर चालू केलेलं आहे. संदीपला पगार आहे 25,000 आणि तो 25 ते 25,000 रुपये सेव्ह होतो आहे. म्हणजे त्याच्यासाठी कुठलाही त्याला इतर खर्च नाही आहे. तर आपण असं समजूयात की त्या 25,000पैकी त्याने 10,000 रुपये SIP केली, 10,000 रुपयाची SIP केली पुढचे 20 वर्ष आणि आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतो आहे 18%. किती? 18%. तर 20 वर्षामध्ये तो भरणार 24 लाख रुपये आणि मिळणारी जी रक्कम आहे त्याची टोटल जी रक्कम त्याला मिळणार 20 वर्षानंतर ती असणार 2,34,00,000 रुपये. हे तर 20 वर्षाचं गणित सांगतो आहे मी तुम्हाला. पण आता तुम्ही म्हणाल की आता सध्या तरी त्याच्याकडे कुठल्याही फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहेत, पण पुढच्या 10 वर्षानंतर त्याला असं वाटेल की त्याने त्याचं स्वतःचं घर घ्यावं. तर ते घर घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे आत्ता आहेत का? तर फक्त 25,000 रुपये मंथली आहेत. तर त्या 25,000 रुपयाच्या सॅलरीमध्ये त्याने जर घर विकत घेतलं आणि EMI सुरू केली तर त्याच्याकडे काहीच पैसे राहणार नाही. मग त्याने काय करायला हवं तर मी ते तुम्हाला सांगतो. जर त्याच्याकडे 25,000 रुपयाची सॅलरी आहे आणि ती तशीच्या तशी राहते तर मी सांगेन की त्याच्यातले 15,000 रुपये त्याने SIPमध्ये गुंतवावेत. राहिलेले 10,000 त्याने त्याचेच ठेवावे. एमर्जन्सी फंड किंवा घरामध्ये लागण्यासाठी किंवा घरात वापरण्यासाठी पैसे ठेवावेत किंवा स्वतःवरती सुद्धा खर्च केले तरी काय हरकत नाही. पण 15,000ची त्याने SIP करावी. आणि ही SIP त्याने किती वर्ष करावी? फक्त पुढचे 10 वर्ष. म्हणजे 10 वर्षानंतर त्याच्यावरती फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी यायला सुरुवात होईल. पण जर पुढचे फक्त 10 वर्ष त्याने जर 15,000 रुपयाची SIP चालू केली, 18% आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतो आहे, तर त्याच्याकडे जमणार आहेत 50 लाख रुपये फक्त पुढच्या 10 वर्षात 15,000ची सेविंग करून. ही सेविंग त्याने जर 20,000 रुपये केली ना, 20,000 रुपये 18%ने 67 लाख रुपये त्याच्याकडे जमा होणार आहेत. 67 लाख एवढी अमाऊंट त्याच्याकडे जमा होणार आहे. म्हणजे 10 वर्षानंतर जर त्याने घर घेण्याचं जरी ठरवलं ना तरी 50% अमाऊंट तो भरू शकतो. त्याने जर ह्याच पैशामध्ये जर घेतला ना 10 वर्षात तरी त्याचा पुढचा जो
आयुष्य आहे ते विदाऊट EMI असेल. EMI भरणारे जे लोक आहेत, जे माझा आत्ता व्हिडिओ हा बघतायत, त्यांना माहिती आहे EMIचं दुःख किती असतं. 20,000 रुपये जर संदीपने सेव्ह केले तर काय होईल हे मी तुम्हाला दाखवलं. दुसरा प्रश्न होता, जर आम्ही SIP केली नाही तर काय होईल, हे तुमच्यासमोर दिसतं आहे. जर तुम्ही ती SIP केली नाही तर तुमचा पुढचा 67 लाखाचा लॉस आहे. कारण की 25,000 रुपये मगाशी मी सांगितले की पैसे येण्याचा एकच मार्ग असतो, तुमची सॅलरी किंवा तुमच्या बिझनेसमधनं येणारे इन्कम. पण खर्च करण्याचे अनेक मार्ग आहेत जिथे तुमचे पैसे खर्च होत राहतील. पण जर त्या खर्चांमधनं जर काही पैसे सेव्ह करता आले आणि ते पैसे जर SIPच्या रूपाने तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केले तर त्याचे रिटर्न्स तुम्हाला खूप चांगले मिळणार आहेत. मी इथे 15,000 रुपये जरी टाकले तरी 50 लाख रुपये होतात ते 10 वर्षात. आणि जर त्याने पुढचे 15 वर्ष अजून भरले 15,000 रुपये, फक्त पुढचे 15 वर्ष म्हणजे वयाच्या 40व्या वर्षापर्यंत जरी भरले तरी त्याच्याकडे 1 करोडची अमाऊंट जमा होणार आहे. म्हणजे एवढे चांगले रिटर्न्स तुम्हाला हे म्युच्युअल फंड्स देतात आहेत. हे फक्त मी तुम्हाला काही कॅल्क्युलेटर्स करून दाखवत नाही आहे, तर मी तुम्हाला फंड्स पण दाखवतो आहे जे तुम्हाला 18% किंवा त्यापेक्षाही जास्त रिटर्न देतात आहेत. ही वेबसाईट आहे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया. म्हणजे जे म्युच्युअल फंड कंट्रोल करतात इंडियामधले त्या कंपनीची किंवा त्या ऑर्गनायझेशनची हे वेबसाईट आहे. आणि ही सगळ्यांसाठी अवेलेबल आहे, तुम्ही कधीही जाऊन चेक करू शकता. आणि आता इथे मी चेक केलं तर 14 तारखेपर्यंत मी कुठले फंड्स घेतो आहे, लार्ज कॅप आणि मिड कॅप, ज्याच्यामध्ये रिस्क कमी असते. आणि गोवरती क्लिक केलं तर इथे तुम्हाला काही फंड्स दिसतील. इथे ही फंड्सची नावं आहेत, त्यांचा 5 वर्षाचा इथे रिटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतो आहे, किती % रिटर्न ते फंड्स देतात आहेत. तर आपण हायर साईड बघूयात. इथे कॉन्ट लार्ज अँड मिड कॅप नावाचा फंड आहे आणि ह्या फंडचे रिटर्न्स बघा किती आहेत. 5 वर्षात 5 वर्षात 28% रिटर्न देतो आहे. आपण किती % कॅल्क्युलेट करत होतो, 18%. आणि असं नाही आहे की हा नवीन फंड आहे मार्केटमध्ये, याच्यामध्ये किती हजार लोकांनी पैसे गुंतवलेत, 3,224 करोड लोकांचे पैसे या फंडमध्ये आहेत. दुसरा फंड बघा HDFC लार्ज अँड मिड कॅप फंड, याची रिटर्न्स पहा 23%. किती पैसे आहेत या फंडमध्ये लोकांचे, 21,000 करोड. इथे 13,000 करोड. रिटर्न किती आहेत, 23%. रिटर्न किती आहेत, 22%. असे हे फंड आहेत. आणि या फंडबद्दलचा डिटेल्स व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे, तोसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहू शकता. आणि तो नक्की पहा, तुम्हाला समजेल की हे फंड कुठल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात, कोणते त्याचे फंड मॅनेजर कोण आहेत, कधीपासून चालू झाला आहे, आत्तापर्यंत किती रिटर्न दिलेले आहेत, 10 वर्षात किती रिटर्न दिलेले आहेत, ह्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्याच आहेत. जर तुम्ही इथे स्मॉल कॅप घेतलात, फक्त स्मॉल कॅप तर तुम्हाला त्याच्यामध्ये रिस्क तर जास्तच असते, पण ते तुम्हाला रिटर्न्स पण जबरदस्त देतात. म्हणजे आता हा कॉन्टचा स्मॉल कॅप फंड आहे, जो 5 वर्षात त्याने किती % रिटर्न दिलेले आहेत, 42%. पहा, हे पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. 42% रिटर्न आहेत. 22,600 करोड रुपये या फंडमध्ये आहेत. म्हणजे एवढे चांगले फंड आहेत मार्केटमध्ये. आणि असं नाही आहे की तुम्ही फक्त पहिल्यांदाच टाकताय. बरेच लोक सांगतात म्युच्युअल फंड एवढं चांगलं नसतं, पैसे बुडाले तर काय होईल. अरे एवढे 55,000 करोड रुपये ह्या फंडमध्ये आहेत. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड किती % रिटर्न देतो आहे, 33%. आता ह्या 33चे मी सांगितलं फक्त 25% जर रिटर्न ह्या फंडने दिले मी, आणि याच्यामध्ये मी जर गुंतवले पुढच्या 10 वर्षात, याने 25% रिटर्न दिले. 15,000ची इन्व्हेस्टमेंट आहे माझी, 10च वर्ष फक्त पैसे भरतो. 18,000 रुपये माझी, 18 लाखाची माझी इन्व्हेस्टमेंट होईल. आणि मिळणारी 10 वर्षानंतर मिळणारी जी अमाऊंट आहे ना, ती 80 लाख रुपये असणार आहे. सेविंग करण्यासाठी ठेवलात किंवा डबल करण्यासाठी ठेवलात तर 18 लाखाचे तुमचे 80 लाख रुपये होणार आहेत का 10 वर्षात? नाही होणार. तर अशा टाईपच्या फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतात. आणि मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की SIP का करावी, किंवा जर मी SIP केलं नाही तर माझा काय लॉस होऊ शकतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.